नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त गुणकारी पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची चटणी दाखवणार आहे. याआधीसुद्धा मी तुम्हाला ही चटणी दाखवली होती. ती पद्धत जरा वेगळी होती, आजची पद्धत जरा वेगळी आहे. तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 3 वाटी भरून शेवग्याची पानं घेतलेली आहेत. ही 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कॉटनच्या मोठ्या रुमालामध्ये ही मी निथळायला ठेवली होती आणि ही छान कोरडी झाल्यानंतर 2 तास पंख्याखाली वाळवून घेतली आहेत. आता इथे मी 8 ते 9 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, पांढरे तीळ तसेच जिरं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या लागणार आहेत. इथे कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता एक एक जिन्नस छान परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्वप्रथम चणा डाळ घातलेली आहे आणि ती मंद आचेवर 1-2 मिनटं परतून घेत आहे. चणा डाळ 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी शेंगदाणे आणि उडीद डाळ घातलेली आहे. हे सुद्धा मंद आचेवर साधारण 2-1 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे सुद्धा 2-1 मिनटं छान परतून घेत आहे. सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी तीळ आणि जिरं घातलेलं आहे आणि हे सुद्धा साधारण 2 मिनटं मी मंद आचेवर परतून घेत आहे. मस्त खमंग असं हे सगळं भाजून झालेलं आहे आणि आता हे मी काढून ठेवत आहे आणि थोडंसं हे थंड होऊन द्यायचं आहे. आता याच कढईमध्ये मी ही शेवग्याची पानं घातलेली आहेत आणि मंद आचेवर ही पानं छान परतून घ्यायची आहेत. जोपर्यंत ही कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत ही परतून घ्यायची आहेत. हे बघा, शेवग्याची पानं छान परतून झालेली आहेत आणि ही कुरकुरीत अशी झालेली आहेत. तर आता मी ही काढून थंड व्हायला ठेवते. शेवग्याची पानं थंड होईपर्यंत इथे मी 1 वाटी भरून कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा सुद्धा मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कढीपत्तासुद्धा छान परतून झालेला आहे, मस्त कुरकुरीत झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि हा पण थंड होऊन देत आहे. आता इथे हा शेवग्याचा पाला पण छान थंड आणि कुरकुरीत झालेला आहे. तर आता चटणी बनवायला घेऊयात. तर इथे सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून घेतलेले सगळे जिन्नस घातलेले आहेत. तसेच कुरकुरीत कढीपत्त्याची पानं आणि शेवग्याची पानं घातलेली आहेत आणि लिंबा एवढी याच्यामध्ये मी चिंच घातलेली आहे. तसेच चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे आणि आता हे मिक्सरमधनं सगळं छान फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं नाही आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे. ही बघा, मस्त खमंग अशी शेवग्याच्या पानांची चटणी तयार झालेली आहे. शेवग्याची पानं ही आपल्या शरीराला किती फायदेशीर आहेत हे याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज ही तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने चटणी दाखवलेली आहे. मस्त खमंग आणि पौष्टिक अशी ही चटणी तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.